आता आपण रानात जाऊ. हा कारण आता मा भाऊ गेला काम हो, तो काय शेती पाहत नाही माहिती तो नवरा. पण आता मग त्यांची ड्युटी सोडून ते कस काय शेतीच्या मागं लागलं सुट्टी सांगा दिवशी बरं. कावा येतो तो नवरावर गार केला. अहो पण तेवढाच एक दिवस त्यांना आरामाला बरं भेटतो. चालतील लेबर आले काय रानात पाहून येऊ आपण. हा चल काम करताय का नाही तर मग आपण इकडे घरी बसायचं ते हा. रानात. नहीं है मुझे बताओ जरा अरे अरे बाबा, अरे 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 बाबा काय रे? कहते पेले का पेले काय मैं शराबी हूँ। कुठला आहे रे तू? कुठला आहे? हा? कुठला आहे तू? तुला काय करायचं? तुला माणसं दिसते नाही का? ए तुला काय करायचं बोलायची पद्धत ठेव. त्यांचं वय काय तुझं हे? वय काय? हा? हा दिसतो मी. आता तू कसं दिसत आम्हाला काय माहिती? कट छपरी दिसू लागला. हा? छपरी. तुम्हाला विचारलं का मी? अरे माझी दीर येते तू त्यांच्यासोबत पण मी बोलताना त्यांना नीट बोल. बोलतोय ना. अरे पण तू दारू पिलेला आहे. गाडी त्यांना कशी बोलतोय चालवत ना. होता तू? तुला काय करायची बोलायची मध्ये? ए नीट बोल. खणखण खाली आवाज काढ नाही तर. मग तू का बास मारायला निघाला का? हा इकडे कुठे चालाय तू? घरी चाललो मी. इकडे कोणतं घर आहे तवाला? हे काय इकडून जायला लागलं? अरे हे आमचं रान आहे, आमची शेती आहे. हा? आमचा बाळा आहे. तुमचा मळा आहे? तू मग? कुठलचा आहे? हा? कुठलं आडनाव काय तुझं? गेरवाडीचा आहे मी. ही गेरवाडी का? हा. काय पागल आमचं बाळ आहे ना. वहिनी द्या ते पेले. त्याला काय ओम जाणं वाटतं. भाऊ आमच्या घराचा रस्ता आहे. नाही हो. याला जंगलात चष्मा जाऊन काढून पाय जरा. काय गं वहिनी? तुम्ही ना- याला जंगलात बरं जाऊन का? चोप द्यायचा का आपण दोघांना? खाली उतर. का- खाली उतर. खाली उतर. तू एकदा खाली ये रे. उतर खाली खाली. ये. तुम्हाला काय वाटतं? तू खाली खाली. तुम्हाला काय वाटतं? तुमचं त्या मला- गाडीचा काय करा? ब्रेक वाढ नाही तर गाडी पुढे जाईल. हा जर कोण मला नको शिकू तुम्ही. तुम्ही ये, खाली ये, खाली ये. मग पाय पुरत नव्हते जाऊन गाडीत आलो तुम्ही. हा पाय पुरत नव्हते. म्हणून तू आता माणसं उडायला लागला का? हा हा धर ना बाबा मला बरं जाऊ थांब. मला आहे ना बरं जाऊ. मला आहे ना बाबा हा. बरं का हा. मला लय टेन्शन आहे मला. काय टेन्शन आहे? आता काच टेन्शन. एवढ्या वयात काय टेन्शन आहे? लग्न व्हायला का तुझं? हा? लग्न व्हायले? लग्न बिग्न काय व्हायले? अरे असे पेताड्याचे काच लग्न नाही व्हायला टेन्शन मी- कसं राहतं बाबा. बरं? संसार नाही पाणी नाही. काका काका तुमचं नाव काय आहे? माझं नाव बाबूराव आहे. बाबूराव काका. हा हा तुम्हाला मी खरं सांगू का हा. मी माझ्या आयुष्यामध्ये ना कधी दारू पिलो मी. मग मग आता का बरं कधी पिला? पिलो मी. आता का बरं पिला? वहिनी रडू राहिला. अरे आता का बरं केला? काय झालं ते तर सांग भाऊ. ए रडू नको रडू. खरं खरं सांग काय झालं तो? कधी दारू पिलो. अरे बाबा झालं काय ते तर सांग. काय या. गवत खातो काय आता? जेवलाय का तू? जेवलाय? मला घरचे सगळे त्रास देऊ राहिले हा? आणि तुम्ही मला कसं कसं बोलू राहिले. नाही ना अरे भाऊ तू आम्हाला उडवलं होतं तू आता. लागलं का तुम्हाला कुठं काही? अरे बाबा तू पिलेला का बरं ते सांग पहिले. का पिला? काय टेन्शन आहे तुला? तुम्ही सुद्धा मला काही का हाणू करता तो काय होतं म्हणजे अरे मला मग तू अरे तुरे बोलत होता. तुला वय बी काही कळतं का नाही? बरं आता रडू नका. नाही, तू तुला मोठ्या करता दिसतोय रे आम्हाला. चांगलं घरचं ए, दिसतंय. पायात पोरगं, action. गाडी. पायात ऍक्शनचे बुट्टन, जीन्स पॅन्ट, सफेद शर्ट, गळ्यात काय आहे चेन बिन? नाही वाटत चेन नाही वाटत. तू का पिला का ते सांग. चैनी होती इकून टाकली मी. कोणला? ती मी याच्यात हारलो पैसे काय? कशात? रमी मध्ये. ते मोबाईलवर रमी खेळायचे ते? हा नाही तुम्हाला नादायला सुद्धा रे काय लोकायला. मला आहे ना तुम्हाला सांगतो मी बरं का तुमचं काय नाव आहे? हा गंगोई. गंगूताई म्हणू का तुम्हाला? हा. हा हा हा. गंगूताई हा, म्हणू का? ताईच चालेल पण ना? ताईच पण. जर का दुसरं काय बोलला अहो मी ताईच म्हणून राहिलो टाक नीट बोल. बरं का गंगूताई तुम्हाला सांगतो मी आहे ना मला माझ्या बापाने ऍडमिशनला पैसे दिले होते बरं का. किती? हा? किती? 40,000 रुपये दिले होते. आणि केलं का ऍडमिशन? नाही ना डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं होतं. मग मला काय वाटलं म्हणलं म्हणलं आता आपण 40,000 आहे ना हा. म्हणलं आता हे रमी खेळू आणि मग याचे डबल टिबल पैसे होतील नाही का. हा बरोबर. आणि थोडं मग ते शेअर मार्केटचं बी खेळायचं मी. हा मग का? त्याच्यातून मी मग पैसे भेटायचे मला नाही का. हा. पण आता अहो तुम्हाला सांगतो सगळे पैसे गेले बायवाले. आता घरी गेलो तुझं वय काय भाऊ? ना माझं 25 झालं ना आता. तू शिक्षण काय व्हायलंय? मला आता डिप्लोमा शेवटचं वर्ष आहे ना. डिप्लोमा शेवटचं वर्ष आहे. एवढा दिवस डिप्लोमा करूस तर शिक्षण कोणी केलं तुझं? माझ्या पप्पांनीच केलं नाही त्यांचेच पैसे होते ना. हा ना. वडील तुझे काय ती काम गाडी बी करतात? त्यांचीच आहे. आई बापा तू एकटाच आहे का? हा एकटाच आहे. आई वडील काय करतात तुझे? आई वडील शेती करीताना. तुला लाज वाटते का थोडीशी?
राब राब उन्हात तानाचं थंडी पाण्या पावसा शेतामध्ये ते काम करतात. त्यांनी तुला 40,000 रुपये ऍडमिशनला दिले, तू त्याच्यावर गेम खेळला मोबाईलवर. अरे जरा त्यांच्या कामाची तर जाणीव ठेव. फासावर लटकाव लागन. गंगूबाई मी ना आता काम करतो मीच मरून जातो आता. तू मरून जाऊन काय होणार आहे? अरे पाहुणा मामा सुधर. मामा म्हणतो तुम्हाला मी मरून जातो आता. मी नाही राहत. हे बघ भाऊ, मरून जाऊन काय होणार आहे ते मी सांग. दारू कधीच पिलो नाही आजपर्यंत, कधीच पिलो नाही. सगळं मला हे टेन्शन वाढलं आता. मला लय म्हणजे तुला दारूचा टेन्शन मुळे प्याला का? लय बोलतील मला घरी आता, लय बोलतील. आम्ही येतो लागले तर सांगायला. एवढी चूक ते माफ करतील, पण अरे आई बाप कष्ट कत्र करतात रे आपले. आपण असं वागाव का? तू बघतो जगामध्ये काय चाललंय. माफ करतील का पण? मग करते आम्ही करतील, सांगितलं करतील. वहिनी मी जर आलो ना हा का? मी हा. सांगते घरच्यांना. आणि तुला एक सांगते, आई नाही मग बापांनी आता असं नाही जात येणार मग घरी आता. मग थोडी उतरू दे तवले हा? तवले उतरू दे दर्शक जोरदार सांग झोप. हा? नको हा? नको मला कोणी अरे फसवलं. मला एक कळतंय, काय गरज काय रे तुम्हाला? घरातून तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात, पण तुम्ही अशी नाटकं करता बाहेर निघून. काय गरज आहे गाड्या घोड्या घेऊन हिंडायची, ती गाडी ठोकायची? आज विचार कर, जर समोर आमच्या दोघांच्या अंगावर गाडी आली तर आम्ही मेलो असतो तर काय भावात पडला मग असतं? तुला जमीन विकून घरची पुरं पूर्ण झालं नसतं नसतं. झालं. हो. पण एवढं रस्त्याने गाडी चालली चालली हवे ना. नाही, आणि तू अहो, आला बी तुम्हाला चुकीच्या सांगू का? मळ्यामध्ये. तुम्हाला एक सांगू का? मला खरं सांगू का? मला एकदम टेन्शन वाढलं त्याच्यामुळे मग माझ्याकडून झाली बरं चुकी. मला एक सांग, तुझं मा- नाव काय? मला माफ करा तुम्ही. तो नाव नाव सांग काय बरं. तुझं? त्या वहिनीला नाव सांग. हा? विशाल. हे बघ विशाल, उद्या तुझं लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर लोकांची पोरगी करून आणणार तुम्ही. तू जर असा हे गेम पत्ते पुत्ते काय खेळला मोबाईलवर, तू हाय ती प्रॉपर्टी विकून टाकली तर ती समोरची करून आणलेली पोरीने कोणाच तोंडीकडे बघायचं ते सांग. तिनं काय खायचं? हा, लेकरं बाळा झाले ते पोरं काय म्हणतील, आमचाच बाप सट्टे खेळतो तर आम्ही पण सट्टेच खेळायला पाहिजे. हा. नाही सांग ना बरं. ओ मी खेळलो का बरं होतो? मी खेळलो का बरं होतो? माझं ऐकूनच घेते नाही. काय? माझं ऐका ना. मी काय असं हे करून नव्हतं खेळलो. मला काय माझ्या मनात काय त्याला होतं डबल माहितीये करायचे का? दिवस. माझ्या मनात काय होतं, आता 40,000 रुपये दिले ना घरच्यांनी, तर मी व्हिडिओ पाहिले होते युट्यूबला, मोठे व्हिडिओ पाहिले होते. इसका डबल उसका डबल. ते काहीच तर आहे ना नसतं. काय फेक राहते, झालं फेक. काय झालं माहितीये का? मग मी म्हणलं डबल करते. मग मी लगेच मग काय केलं, मी मग ते इन्स्टॉल केलं. मला बोनस पण भेटला होता 11,000 रुपये. हा का? हा, त्याच्यावर खुश झाला होता. मग बोनस भेटला. मग ते म्हणे तुम्ही ऍड करा पैसे. हा. मग तुम्ही 20,000 ऍड केले का तुम्हाला 25,000 भेटतील. हा. मग मी केले, 25,000 भेटले. अरे वा, तुला लालूच लागली मग होती. मी खेळलो. मग मला जवळपास 80-90,000 रुपये तयार झाले अरे वा. तेवढ्या पैशाचे. हा. मग मी काय केलं, मग माझे मित्र होते. हा. मग मित्राला सांगितलं. मग मित्र आले. मग ते म्हणे मला पार्टी दे म्हणे. हा. बरं का गंगूताई, पार्टी दे म्हणे. मग गेलो मी. आता पैसे भेटले होते, त्याला करा म्हटलं पार्टी. तुम्हाला सांगतो, हे मटण दारू पिले, पण मी नाही पिलो बरं का त्यांच्याबरोबर. नाही ना, नाही, मी नाही पिलो. दिसतंय तू पिलेलं आहे. नाही ना, ऐका ना, का बरं पिलो तुम्हाला ते सांगतो ना. मग आहे ना बरं का, मग काय झालं, ती पोरं बिरं त्यांना मी सगळं पाजून बिजून दिलं, ते गेले निघून. बर. मग नंतर मी काय केलं, म्हणलं नाही चलो 90 आहे ना 180 करू म्हणलं, 1,80,000 करू म्हणलं. हा 90च्या. हा, मग आता एवढे पैसे भेटायला लागले, चला म्हणलं करूच. मग मी काय केलं, मग लागलो खेळायला. आणि सगळे पैसे गेले ना, सगळे पैसे गेले. मग दारू पिलो ना. मग दारू प्यायला गाड्यात चेन होती मावाल्या, हा, ते ओपली. विकून टाकले. बरोबर, मोकळा झाला वा. नंतर अहो बाबा, मग मला एक सांगा, हा. तुमचं जर एवढं सगळं गेलं तर मग काय करायचं? आता मी ठरवलं होतं तुमचे दोघांमुळे मी माघार घेऊन राहिलो. नाही तर मी ठरवलं होतं का म्हणलं आता जीवन ठेवायचं नाही बा. हा, ऐक ना भाऊ, तुला एवढीच हौस मरून असेल ना जायचं म्हणलं, खेळायची, मरून जायचं. तू मेलेलाच बरं राहील. कारण आई बापांनी तुझ्यासारखी पोरं जन्माला घातल्यापेक्षा ते पोरं नाही आई बापाची म्हणून काय टाकलं. चूक नाही. मी तेच सांगते आई ना, बापाची काय चूक त्यांनी नाही. त्यांची जन्म चूक दिला. नाहीये. पण त्यांनी, आता तुम्ही सांगा, त्यांना जर त्यांनी- कळालं, एक मिनिट शांत हो, त्यांना कळालं आपण एवढे कष्ट करतो आपल्या लेकरासाठी आणि आपल्या लेकरांनी सगळा पैसा याच्यामध्ये घातला, तर ते काय जीवाला किती त्रास करून घेतील ते सांगा. खरं ना. आई बापा तिला काहीच चूक नाही. त्यांनी मग? जन्म दिला, लहानचं मोठं केलं, तुला जग दुनिया दाखवली. मी सांगतो, माझ्या बापाने मला पैसे जुगार खेळायला नव्हते दिले. अरे तुला शिक्षणाला दिले पण तू शिक्षणाला जुगारीत दिले घातले ना होते. ते. मी बी जुगारीत का बरं घातले? मला डबल करायचे होते. अरे हीच तुमची लालूच माझी तुम्हाला काय चूक भावी नाही. पडते. माझी कसं काय काय चूक चूक नाही? नाही. अरे तू पैसे
तू म्हणतो कस काय तू हे व्हिडिओ बघतो डबल होते असं जर झालं असतं ना हे अंबानी बिंबानी बसतात ना वरती तर यांनी तेच काम केले असते बिझनेस उभेच नसते केले हा. खरंय हा? खरंय मग काय हे राजकारणी लोकांना राजकारण करायची बी गरज नाही गेम खेळत बसले असते हा असं मग काय गरज आहे बरं आम्हाला हे असं कामाला जायची बियची आम्ही म्हटलं 10,000चा मोबाईल घेतात किती का पैसे भेटत हा काय फायदा मग खरंय बरं. अरे बरं, मी काय म्हणतो, माझं काय म्हणणं आहे विशाल एक लक्षात ठेव फक्त नाही गंगूताई आहे ना बरोबर बोल राहिले मनुष्य म्हणून पटलं तुमचं जन्माला बोलणं मला ऐकून घेतो का मनुष्य म्हणून हा एकदाच जन्म भेटतो काही जन्मानंतरचा हा एक मनुष्य प्राणी असा जन्म आहे का याला देवाने सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण बनवलेलं आहे हा. टॅलेंट घेणं आपल्या हातात आहे पण चांगल्या गोष्टी घ्यायच्या का वाईट गोष्टी घ्यायच्या हेही आपल्या हातात आहे हा. तुला सांगते आई बापांनी तुला जन्म दिला ते कष्ट करतात तुला लहानचं मोठं कशासाठी माझ्या पोराने चांगलं काहीतरी घडावं अधिकारी व्हावं कुठेतरी काम करावं चांगला दोन पैसे सुख त्यांना द्यावं आणि तुला बी मिळावं आई वडिलांचं नाव कमवायचं राहतं इंजिनियर व्हायचं त्यांचं काही पण कर तू पण ते सुखी राहतील आता जे कष्ट करून तुला खाऊ घालतायत ना म्हातारपणात तू त्यांना जागेवर ताट द्या इतकं तरी सुख मिळावं एवढीच अपेक्षा असतील तू जर असं केलं तर तू सांग त्यांच्याकडे कोण लक्ष देईल आणि तू म्हणतो मला जीव द्यायचा तू मेला आता ते आई बापाने तुला जन्म देऊन फायदाच काय रे खरंय खरंय हा म्हणजे त्यांना जन्म देऊन ना देऊन सारखंच झालं त्यापेक्षा एक काम कर आज झालं ते झालं घरी जाऊन खरं खरं सांगून दे गपचूप कामाकडे लक्ष दे आपलं करिअर बोला आपलं शिक्षण बोला आपल्या आई बाप बोल कुणी कुणाचं मामा नसतं हो तुम्हाला मामा म्हणतो जगात कोणी कोणाचं बरं नाही का? भाऊ. ऐका ना हा, माझ्या आईला कसं वाटलं मी आता या असं अवस्थेत अवस्थेत. गेलो कसं वाटलं नाही तिला वाईटच वाटणार वाईट वाटणारच आहे, पण खरं खरं सांगून द्यायचं कमा पोर कधीच असं दिसलं नाही नाही मी ना या पैसा हरलो हे मी खरं खरं सांगेन पण मी दारू पिलो हे नाही सांगत माझ्या आईला नाही सांगत. नाही आता दारू उतरल्यावर जाय माझ्या आईला नाही सांगणार हा? हा. आता तुला रडू जर काय खरंच आई होणार? वडिलांवर एवढं प्रेम असेल ना बाळा हं. तर तू दारू उतरल्यावर घरी जाय एकदा आई वडिलांना एकदा अशी गळफट्ट मिळून मिठी मार चांगले तोंड हात बघ पाय तुला धुवून जाय त्यांचे सगळे कष्ट आठवतील आणि तुझ्या केलेल्या चुका पण आठवतील हो पण त्यांना नाही, त्रास नाही होईल करणार असं आता कधी मी. वागू नको मी कधीच नाही करणार आता. असं. बरं चला आपण तुम्ही- जाऊयात तुम्ही आपल्या भेटले मला म्हणून तुम्ही भेटले म्हणून मला बरं वाटलं नाही तर मी खरंच जाणार होतो पण ये मी- वय, पण ये. मी- पण मी कुठं आलोय हा? अरे तू आमच्या रानात आहे कुठं कोणतं हा? ये का ये नाही का तुला माहित नाही का कुंदेवाडी कोणत्या गाडी सांगा हा मला ना असं एकदम आता म्हणजे बोराळ पडलं का तुला भोरळ पडून राहिलं मला काहीच कळून नाही राहिलं मोबाईल कुठे आहे तुझा तो मोबाईल वस्तू कुठे मोबाईल महत्वाचा गाडी गाडी टाकली का वस्तू गाडीत ठीक आहे. पिणार तसे लय सावध राहते आपल्याला वाटत मोबाईल नाही ऐकू शकत हो नाही 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 मोबाईल नाही त्याची ऐकू जान आहे मोबाईल म्हणल्यावर अरे बा शकत पप्प्या घ्यायला हा. चला आपण चला चला वही भाऊ लक्षात ठेव मग मी एक काम करू का थोड्या वेळ मी गाडीत झोपून घेऊ का मला ना नाही इकडे झोपला चला सावलीला झोप झोप पुढं. इकडे काय प्रॉब्लेम नाही आता गाडीला कोणी हात लावणार नाही तवाला आमच्या मनात तुझी गाडी लोड न घेऊ कर तू आराम हा आता आम्ही जातो आमच्या रानात आम्हाला कामगार आले ते काम पाहू दे करते का हो, नाही पण तुम्ही खरं देव माणूस भेटले हो मला नाही तर मी आज अरे तो आम्हाला दोघाला संपवलं असतं काय आठवलं आम्ही सांग बरं हा? तो आम्हाला मारून टाकला असतं ना गाडी खाली कुठं काय आता पुढं काय म्हणजे झाल्यावर काय करता आलं असतं आम्हाला कुठं काय झालं तुम्हाला ते काही बोलताय पाहिलं का असं हे बघा मित्रांनो तुम्हाला तुमचे आई वडील जन्म देतात नवसं करून करून तुम्हाला पैदा करतात जन्म दिल्यानंतर तुमच्या हातामध्ये असतं की तुम्ही आयुष्यात काय घडवायचं आई वडील शिक्षण करण्यासाठी जमिनी गहाण ठेवतात लाख मोलाचे कष्ट करतात रात्रंदिवस बाप दिवसभर ड्युटी करून रात्री सिक्युरिटीचं बी काम करतो आई बी दिवसभर शेतामध्ये राबती कुठं कामाला जाते कंपनीत असो दुकानात असो कुठेतरी संध्याकाळी माझ्या लेकरांनी खायसाठी ती अशी पळत घरी येते स्वयंपाक बनवते की माझा पोरगा खावा अभ्यास करायचा त्याची फीस भरायची त्याला हे घ्यायचं त्याला ते करायचं त्याच्या ह्या इच्छा पूर्ण करायच्या अरे ते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा मारतात आणि तुम्ही जर असे सट्टे ते काय मोबाईलवर कोणते रम्मी सर्कल बिलकल हे कसले गेम खेळतात रे तुम्ही नका खेळू चांगले चांगले पोरं आज पण बघा चांगल्या चांगल्या याडाच्या दवाखान्यामध्ये 70% पोरं फक्त मोबाईल खेळून खेळून तिथे वाकडे तिकडे डोळे करून अरे बस करा यांनी बरबादीच होती प्रॉपर्टी आई बापांनी कमवलेली तुमच्यात कमवायची ताकद तर तुम्ही करा ते त्यांची प्रॉपर्टी विकून आता यांनी सांगितलं का फीसला भरायला 40,000 दिले आणि त्यांनी तिथे नेऊन घातले काय झालं सांगा बरं ते आई वडिलांना माहीत झालं तर किती त्रास होईल त्यांना त्यापेक्षा त्यांच्या कष्टाची जाणीव करा शिक्षण करा आणि त्यांना म्हातारपणात तुम्ही जेवायला 2 टाइम सुखात देऊ शकाल एवढं सुख तरी कमवून द्या एवढंच आई वडिलांची अपेक्षा असते मित्रांनो कसं आहे माहितीये का हे जे सट्टा सुट्टा
तुम्हाला एका वाक्यात सांगतो का जी गोष्ट सहजासहजी मिळते तितक्या सहजासहजी ती संपते पण. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपल्याला फुकटचा पैसा मिळतो तेव्हा आपण तो पैसा खर्च करायला आपण अजिबात पाहत नाही. धपाधप इकडं खर्च कर तिकडं खर्च कर आपण बघत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः कष्ट करा, एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करा, दिवसभर काम करा, तुम्हाला त्या पैशाची जाणीव होईल. आणि ज्यावेळेस आपण स्वतः कष्ट करून जे 100 रुपये कमवतो ना कष्टाने, त्यावेळेस आपण ते खर्च करायला आपला हात पुढे जाणारच नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला असे जुगारी जागारी असे फुकटचा जो पैसा राहतो ना, हा फुकटच पैसा जातो, यातून काहीच होत नाही. आणि जे जवान पोरं जे आहेत माझ्यासारखे, समजा आता जे पोरं आहे ज्यांचे लग्न वगैरे काही झालेलं नाही, तर हे खूप आरी आहे या गोष्टीच्या. लफडे लुफडे असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की गेम वगैरे खेळत असतील, व्यसन करू नका. शेअर मार्केटच्या आरी गेलेले पोरं असतील, व्यसनाच्या आरी गेलेले पोरं असतील, काहीच नाही भेटत. मित्रांनो, कृपा करून सर्वांना विनंती, या व्हिडिओ बनवायचं तात्पर्य असंच होतं का मुलांनी काहीतरी बिझनेस करावा, चांगलं काम करावा, या गोष्टीच्या मागं पडू नये. आणि मित्र हे 4च मित्र चांगले असावा, पण ते असे मित्र असावा का आता फोन केला तरी ते कामात आले पाहिजे. आणि काही चांगल्या. मित्र असे नको का चल बाबा दारू प्यायला चला, आपण बसतो. आणि ज्या वेळेस आता समजा व्हिडिओमध्ये आम्ही तात्पर्य असं दिलं का मित्र प्यायला बरोबर होते, पण प्रॉब्लेम मध्ये आल्यावर मित्र कोणीच नव्हते बरोबर. मग त्यानंतर हे असेच लोक कामाले, 2 जण. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, व्यसनाच्या आरी जाऊ नका, हे असे गेम वगैरे खेळू नका. इतकंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार.